गाईज, आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज रात्रीच्या 2:30 वाजले ना आमचा चाललेला आहे स्वयंपाक. तो कशासाठी चला तर मग सांगतेच मी. तर आम्ही चाललो होतो देवदर्शनासाठी. तर देवदर्शनात इथे आम्ही करमाईला आहोत 7 वाजता. थोडीशी मस्ती करत केली आंघोळ, त्यानंतर तळी भरून घेतली. हे बघा, देव पूजून त्यांना हळदी कुंकू वाहिले होते. परत नैवेद्य आणि आरती झाली होती. आरती झाल्यानंतर आम्ही देवांच्या पाया पडलो. त्यानंतर थोडा मोठ्यांच्या पाया पडून घेतलं. तर लगेचच आम्ही गेलो होतो जेजूर गडावरती. तर हे बघा, तिथे नंदीच्या पाया पडलो. तिथून वरती चढल्यानंतर खालचा परिसर असा काही दिसत होता. हे बघा, तर आम्ही नंबरला उभा राहण्यासाठी तर वरती गेलो. या टिकमाळे ते सर्व होते. इथे दैत्य आहे, दैत्य मला दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही लाईनीत उभे राहून दर्शन घेतलं. हे बघा, दत्ताईंचं असं भंडार लावायचं चाललं होतं. तेच जो नवीन गडावरचं दर्शन घेऊन आम्ही निघालो जुन्या गडाला. आम्ही नवीन गडावरून जुना गडाला चाललो होतो. हे बघा, जुनागड तो दिसतही नाही आहे इथून. हे बघा, आणि असं साधा सिंपल रस्ता आहे. आम्ही त्या रस्त्यानेच चाललेलो होतो. हे बघा, इथं वरती गेल्यानंतर आम्हाला डोंगराने जायचं होतं. तिकडूनही काही माणसं येत होते पहा. तर आम्ही चाललो होतो आणि ताईंना साक्षीता शाळेच्या पुढं होत्या. इथं बघा, हा नवीन गड आहे. तर आम्ही इतक्या उंचीवरती गेलो तर आम्हाला एवढं भारी परिसर दिसत होता तिथून. हे बघा, पूर्ण जेजुरी शहर आहे. हे जेजुरी शहर आहे आणि आम्ही पूर्ण इतकं उंच चढलेलो होतो. तर पूर्ण गड चढल्यानंतर आम्ही वरती गेलो. तिथे काही खाऊचीही दुकानं होते. सोम नाही, ते दुसरंच कोणतरी आहे, सोम आले नव्हते. तर हे बघा, वरती चढल्यानंतर इतका भारी परिसर होता हा. हे बघा, इथे साईडलाही छोटे मोठे मंदिरं आहेतच. तर आम्ही मंदिरात प्रवेश केला. तर तिथेही आमचं मस्त दर्शन झालं आणि हिंदवीच्या बाबांनी तेल चढवलं होतं. हे बघा, इथं म्हणतात आपण अगोदर तिथलंच तेल घेतलं तर घरचं तेल द्यावं लागतं पुन्हा आल्यावर. तर तेच चाललं होतं. इथेही देव आलेले होते. खाली बसलं जरा 2 मिनिटं. मन काम धंद्याची म्हणायचं आहे ना, पुढे करायचं. इथे देव आलेले होते. तोपर्यंत हिंदवीचे नखरे बघा, असे काहीतरी नखरे चालू होते. तर ते शूट करून घेतलं लगेचच. आणि त्यानंतर साष्टांग दंडवत चालू होता आमचा. हे बघा, तिला जोपर्यंत उठ म्हणणार नाही तोपर्यंत उठतच नाही ती. त्यानंतर जेजुरीतला काही परिसर असाही होता. हे बघा, काही त्यावेळेस बरेच काही उपयोगाचं असेल हे, आता काही टिकाऊ झाल्यासारखं झालेलं आहे. तर इथून बाहेर गेलो आम्ही. इथे होत्या घोड्यांच्या नाल छाप म्हणतात, पायांचे पावलांची निशाणी असं म्हणतात. इथून घोड्यांनी बाणूला भेटण्यासाठी खंडोबाला बाणूला भेटण्यासाठी इथून उडी मारली होती. तर हे छाप राहिलेले आहेत त्यांचे, ते पाहिले आम्ही. हे बघा, तुम्ही कधी गेलात का नक्की पहा. गेल्यानंतर बघा, असा तिथून पूर्ण बाहेर माघारी निघल्यानंतर असा परिसर होता. हे बघा, पूर्ण आपली गावाकडची शूट आहे. हे बघा, इथे 5 लिंगी शिवलिंग आहे आणि ही मूळची आहे, तयार केली नाही आहे. हे बघा, त्याचा नंदी, त्रिशूळ वगैरे सर्व आहे इथे. हे बघा, त्याच्या कानातही काही म्हणजे
आपली काही इच्छा असेल ते त्यांच्या कानात सांगावं लागते, तर आपली पूर्ण देवापर्यंत इच्छा पोहोचते, असं काहीतरी होतं, असं असतं म्हणतात. आम्ही बारीबारीने सर्वांनी सांगितले. त्यानंतर पाचलिंगी महादेवाचं दर्शनही घेतलं. त्यानंतर शिंदवीच्या त्रिशूळासोबतची नखऱ्या बघा काहीतरी चालले होते. तिला तर इथून येऊच वाटत नव्हतं, इथंच थांबायची. त्यानंतर रस्त्याने चालल्यानंतर हे आम्हाला एवढे लोक भेटत होते. तिथून पुढे गेल्यानंतर हे बघा एवढे सारे लोक असतात ना इथं. एवढा उंच गड आहे तरीही येतात, भक्ती असते. त्यानंतर आता आईन त्यांची पुढे जाऊन आईस्क्रीम घ्यायचं काम चाललं होतं, ते मी शूट करून घेतलं पटकन आणि आईस्क्रीम पण घेतली. तर आम्ही या साईडने आलेलो होतो आणि इकडनं साईडने आम्ही उतरणार होतो, म्हणजेच कडेपठारला आलो होतो जुन्या साईडने आणि नवीन पायऱ्यांनी उतरायचं काम चाललं होतं. सगळं हिंदवी होती, तिच्या बाबांकडे आईस्क्रीम खात होती आणि मी सर्वांच्या पाठीमागे राहून शूट करत होते. तरी आहेत नवीन पायऱ्या आणि आम्ही उतरायचं काम करतो. आणि हा आहे जेजुरी परिसर. इथंही हे कशाची तरी मूर्ती होती, ते काही सांगता नाही आलं मला, तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही अशा पायऱ्या उतरत होतो. इकडनं पूर्ण पायऱ्या आहेत, पण चढायला या जड जातात, म्हणून आम्ही त्या साईडने चढलो आणि या साईडने उतरलो होतो. हे बघा इथून पूर्ण उतरल्यानंतर आहे ना खाली एक मस्त महादेवाची मूर्ती आहे, पिंड नाही आहे, मूर्ती आहे. हे बघा आणि आम्हाला रस्त्यात हे गाढवही भेटले होते, म्हणजेच वर जे आपल्याला खाण्यापिण्याची वस्तू मिळतात ते यांच्यावर टाकून वरपर्यंत पोहोचवले जातात असं सांगतात. बघा त्यांनाही खूप धाप लागलेली आहे. तर आपण पाहू शकतो यांनाही किती श्रम करावं लागतं आणि हे एक दिवस नाही दर दिवस करतात हे, आणि दिवसातून 3 ते 4 वेळेस तर सहज जात असतील. तर हे बघा यांचं कष्ट तर किती आहेत, काय करणार, लोक जातात, लोकांना लागतंच वरती, म्हणजे असं काय त्यांनी नियोजन लावलेलं आहे, दुसरी कुठली सोय नाही इथे. तर आम्ही गड उतरून आल्यानंतर इथे बघा इथे मला पाठीमागच्या साईडने मूर्ती दिसतच असेल. आता आपण फ्रंट साईडनेही पाहू. हे बघा फ्रंट साईडने तर इतकी छान आहे आणि आता तर पॅक केली आणि सोम आणि पप्पा आमची वाट पाहत बसले होते. तर आम्ही रस्त्यातच थांबून एका झाडाखाली वनभोजन केलं. तर इथे पाणी होतं. हे बघा आमची जेवणाची तयारी चालली आहे. खरं तर आम्हाला नाश्त्यालाच 12 वाजले होते आणि रात्री 2:30 वाजता केलेला स्वयंपाक आम्ही आत्ता खात होतो. हे तरी बघा स्वयंपाक झाल्यानंतर मी टरबूजही घेऊन आले होते, तेही कापून आम्ही खाऊन घेतले. बघा मस्त होतं ते. त्यानंतर पुढे निघालोच. पुढे आम्ही कुठे गेलो तर तुम्हाला सांगतेच, पुढील व्हिडिओ माहितीच होईल. चला तर मग आमच्यासोबत या, आपण पुढचा प्रवास चालू ठेवूया. तर तिथं पुढे गेल्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो. तर तिथे आमच्या हिंदवीला इतकं सजवलं होतं अष्टगंध लावून, आणि इथं मस्त आम्ही असे भारी भारी फोटो काढले. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही मेन विठ्ठलाचे दर्शन घेतलं आणि पंढरपुरात आम्ही दोघांनी अशी फुगडी खेळली. चला तर मग बाय बाय.